म्हणतात ना, आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे एकदम बरोबर आहे. एक रात्री मी जर किचन क्लीन करून झोपले नाही, तर दुसऱ्या दिवशी माझ्या घराची अवस्था काही अशी होऊन जाते. आणि माझी लेक अभ्यासामध्ये जेवढी हुशार आहे, तेवढीच हुशार पसारा करण्यामध्ये आहे. तिला प्रत्येक वेळेस सांगत असते, की आपली रूम आपण क्लीन करायची, पण ह्याचा काहीच उपयोग होत नाही. प्रत्येकामध्ये कोणते गुण चांगले असतात, कोणते गुण वाईट असतात. मग तेच आपण हे समजून पुढे चालायचं. आणि दररोज डस्टिंग वगैरे करून पण घरामध्ये धूळ कुठून येते काही समजतच नाही. टिशू ब्रेकफास्ट करून झोपली होती. ती उठण्याच्या अगोदर मला ही सगळी कामे कंप्लीट करायची होती. इथे मी किचन क्लीन करता करता स्वयंपाक वगैरे पण बनवून घेते, कारण नंतर अजून स्वयंपाक करायला गेलं तर किचन ओटा खराब होईल. आणि माझ्या बरोबर नेहमी असंच होते, ज्या दिवशी मला एक्स्ट्राची कामे असतात त्या दिवशी मला मीठ वगैरे संपून जाते, ते काढावं लागते. इथे मला वॉशिंग पावडर काढावं लागलं. आणि ज्या दिवशी मी कुकरमध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ शिजवते, त्या दिवशी ती डाळ व्यवस्थित शिजवली जाते. आणि ज्या दिवशी मी उडदाची डाळ शिजवते, त्याच दिवशी नेमकं कुकरमधून पाणी बाहेर का पडतं मला हेच समजत नाही. प्रत्येक वेळेस माझ्यासोबत हेच होतंय. तेल आणि कमी पाणी टाकून सुद्धा मला हाच प्रॉब्लेम येतो नेहमीचा. आणि माझ्या बाल्कनीमध्ये फारसं ऊन येत नाही. हवेनं ते कपडे सुकतील या आशेने मी पटापट कपडे धुवून वाळवून घातले. इथे मी स्वयंपाक वगैरे पूर्णपणे बनवून घेतला होता. किचन ओटा वगैरे सगळं क्लीन झाल्यानंतर झाडू मारून इथे पोछा पण मारून घेतला, कारण आणि हे सर्व करता करता मला दुपारचं 1 वाजलं होतं आणि मी खूप थकून गेले होते सर्व करून. जेवणामध्ये मी बनवली होती मेथी मटर मलाई आणि गरमागरम चपाती, जी की खूप टेस्टी लागते. चला जेवण करून घेते. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. बाय.